स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। छान असं आवरून मी तयार झालेले आहे। आमच्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सोनलच्या घरी आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि बोरनानाचा कार्यक्रम आहे। तिचं एक छोटं पिल्लू आहे शौर्य नावाचं, त्याचं पहिलंच बोरनान आहे। तर त्यासाठी मी आवरून तयार झालेले आहे। थोड्या वेळाने मला आता त्यांच्या घरी जायचं आहे। 8 वाजलेले आहेत, त्यांनी मला 8चा टाइम सांगितलं होतं, तर मी आता जाते हळदी कुंकवाला। दाराच्या बाहेर रांगोळी काढलेली दिसते आपल्याला, यामध्ये शौर्याचे बोरनान लिहिलेलं आहे। कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मी एका कार्यक्रमासाठी चाललेली आहे। हळदी कुंकवाचा आणि बोरनांचा कार्यक्रम होता। मी ना 6 वाजल्यापासूनच आवरून बसले होते आणि संध्याकाळचे 9:30 वाजले तरी ज्यांच्याकडे कार्यक्रम होता त्यांच्याकडचे पाहुणे आले नव्हते। त्यामुळे त्यांनी मला खूप उशिरा बोलवलं, तर मी काही गेलेच नाही। एकदा जाऊन आले होते त्यावेळी त्यांची तयारी वगैरे चालली होती, त्यामुळे कार्यक्रमाचं कालच्या काहीच दाखवता आलं नाहीये। अमेझॉनवरून ना मी ही लिपस्टिक ऑर्डर केली आहे, मेबेलिन न्यूयॉर्कची ब्राऊन शेडची, आणि हा कलर मला पाहिजे होता खूप दिवसापासून। आता मी लावून बघते आणि मग तुम्हाला सांगते की कशी आहे। आणि हा बघा आपल्या लिपस्टिकचा शेड खूपच छान आहे आणि कलर पण मस्त आहे, मला जो पाहिजे होता ना तोच आहे। मी ना ही लिपस्टिक ट्राय कशी केली माहिती आहे का, हाताला लावले होते आणि त्यानंतर मी पाण्यात काम केले, म्हणजे भांडी घासली, भरपूर भांडी होती, भांडी घासली तरी पण ती काही गेली नाहीये, म्हणजे आपली लिपस्टिक लवकर जाणार नाही असं तरी वाटतंय। बघूया, तुम्ही पण ही लिपस्टिक खरेदी करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते। तयार होऊन मी निघालेली आहे मुळचंद मिलमध्ये शॉपिंग करण्यासाठी। एक खास कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी आम्हाला शॉपिंग करायची आहे आणि आम्ही निघालेलो आहे। फक्त शॉपिंग करणं, इकडे तिकडे फिरणं एवढीच कामं न करता मी घरातली कामं पण करते। हॉस्पिटलमधून आल्यापासून ना मी कामच करत होती, आत्ता कुठे वेळ मिळालाय त्यामुळे मी जायचं ठरवलं। घरात येऊन एवढी जाळी भरून भांडी घासलेली आहेत, किचनवर सगळीकडे पसारा पडलेला होता, किचन स्वच्छ करून ठेवलंय। या टेबलवरती देखील खूप सारा पसारा होता, तो देखील आवरून झालेला आहे। निखिल पण आवरून तयार झालेले आहेत, पण त्यांची मॅच बघायची चालू आहे। चला आता निघूया। जिना उतरत असताना सुद्धा मोबाईल हातात आहे बघा, आणि मॅच बघायची चालली आहे। बस करा ना, चला। पोहोचलेलो आहे मुळचंद मिल या ठिकाणी। आता आतमध्ये जाऊया, आपल्याला पहिल्यांदा साडी खरेदी करायची आहे। ही एक साडी आहे बघा, मला आवडली आहे, मस्त आहे कलर। हे बघा, या ठिकाणी आहेत नवरा नवरी आणि त्यांना सुंदर असे ड्रेस घातलेले आहेत। प्रजासत्ताक दिन जवळ आलेला आहे, त्यामुळे बघा कलरच्या ओढण्या आहेत तिथे विकायला। साड्या बघायला आलोय, पण मी तुम्हाला सगळे जेंट्सचे कपडे दाखवते बघा। आता टोपी बघायची चालले निखिलचं। झालेली आहे आपली शॉपिंग आणि यामध्ये आहेत आपले कपडे जे काही आपण घेतलेले आहेत ते। आणि शॉपिंग करून झाल्यानंतर ना मी पाणीपुरी खायला गेलो होतो। पाणीपुरी खाल्ली तरी माझी लिपस्टिक काही गेलेली नाहीये, म्हणजे आपल्याला जी लिपस्टिक मिळाली ना ती चांगल्या क्वालिटीची आहे। आतापर्यंत ना मी रेग्युलर बेसिसवरती ओरिफ्लेमची लिपस्टिक वापरत होते, त्याच्या अगोदर मी लॅक्मेची पण वापरत होते। लॅक्मेच्या तर लॉंग लास्टिंग आहेत आपल्याला माहिती आहे, पण ओरिफ्लेमचं कसं व्हायचं, जर काही खाल्लं वगैरे की पुसली जायची। आता मी चक्क पाणीपुरी खाऊन आले तरी लिपस्टिक आहे, जशी लावली होती तशी नाही, पण थोडीफार तरी आहे, अगदीच गेले वगैरे असं नाहीये। पाणीपुरीचा किस्सा सांगते तुम्हाला, कालचा किस्सा आहे। काल ना आम्ही हिंगण्यामध्ये असलेल्या खाऊ गल्लीमध्ये गेलो होतो, तिथे चामुंडा पाणीपुरी एक सेंटर होतं आणि तिथे फ्लेवर पाणीपुरी मिळत होती। त्याच्यामध्ये जिरा, लसूण, हजमा, रेग्युलर आणि स्पेशल असे 5 फ्लेवर होते, प्रत्येकाची एक एक पुरी आपल्याला मिळत होती। एवढा मूड ऑफ झाला ना आमचा पाणीपुरी खाल्ल्यानंतर, म्हणजे की का तिथं गेलो आपण, का ही पाणीपुरी खाल्ली असं अगदी वाटायला लागलं आणि खूप डिसअपॉइंटेड झालो। मग आज निखिल म्हणाले की कालची भरपाई भरून काढायची आता आपण दुसरीकडे, जिथे आम्ही नेहमी पाणीपुरी खातो, माणिक बागेमध्ये दायरेश्वर म्हणून आहे, तिथे पाणीपुरी खाऊन आलो।
मला ना सगळ्यांना दाखवायचं होतं पाणीपुरी भेळ, तिथलं ते पाणीपुरीचं सेंटर. पण प्रॉब्लेम काय होते माहिती आहे का, तिथे लोक बसलेली असतात, सगळीकडे शांतता असते, प्रत्येकजण खात असतं आणि त्यामध्ये आपण काहीतरी व्हिडिओ शूट करणं किंवा बोलणं याचं माझं धाडसच होत नाही. म्हणजे अजून तेवढा कॉन्फिडन्स नाही आलेला. पब्लिकमध्ये मी बोलू शकते, पण सगळेजण आपापल्या कामात वगैरे असतात किंवा प्रत्येकाचं काहीतरी चालू असते, त्यामध्ये बोलायला काही वाटत नाही. पण सगळीकडे शांतता आहे आणि आपण काहीतरी बोलायचं असं अजून काही जमत नाही. चला आता तुम्हाला ना शॉपिंग दाखवते. माझ्यासाठी पण एक वस्तू घेतली, ती पण दाखवते. निखिलसाठी घेतलेली आहे ही हाफ पॅन्ट. निखिलला जिमला जायला लागते असली पॅन्ट आणि घरात पण घालायला आवडते त्यांना असलेच. ही देखील आहे निखिलचीच पॅन्ट, त्यांना जिमसाठी घेतली. या बॉक्समध्ये आहे साडी, पण ती ना आता मी लगेच नाही दाखवू शकत, थोडीशी दाखवते तुम्हाला. निखिलसाठी ही टोपी घेतलेली आहे. यामध्ये वेगवेगळे कलर पण होते, रेड, येल्लो, पिंक. छान वाटत होते सगळेच कलर, पण निखिलला सर्वात जास्त ही आवडली त्यामुळे घेतलेली. छान मिळाली, स्वस्त पण आहे. 180 रुपयाला आहे आणि कुठल्याही कार्यक्रमात वगैरे घालायला मस्त आहे. आणि या टोपीची खासियत सांगू का, ही ब्राह्मणी टोपी आहे. ब्राह्मण लोक वगैरे वापरतात बघा कार्यक्रमात त्यांच्या. आणि ही आहे मी माझ्यासाठी घेतलेली वस्तू, ते म्हणजे टॉवेल. आणि तुम्हाला हसायला येईल की हिने टॉवेल घेऊन आली. तर टॉवेल घेण्याचं कारण की मला एक एक्स्ट्रा पाहिजे होता आणि यांच्यात फरचे टॉवेल वगैरे पण असतात. त्यांनी ते मला दाखवले होते, पण मी म्हटलं की मला तसला नाही आवडत, मला साधाच द्या आपला. तर ही होती आपली छोटीशी शॉपिंग. मागच्या 2 दिवसापूर्वीच आम्ही एक मराठी मूवी बघून आलो होतो आणि त्या मूवीचा रिव्ह्यू आज मी तुम्हाला देणार आहे. बऱ्याच वर्षानंतर आम्ही थिएटरला जाऊन एक मराठी मूवी बघितला, क्रांतिज्योती विद्यालय. खरंच खूप सुंदर मूवी बनवलेला आहे. मूवीमध्ये ना एकही वाईट शब्द वापरलेला नाहीये, एकही वाईट सीन नाही. सर्व मराठी कलाकार आहेत, सर्वांनी ॲक्टिंग पण खूप छान केलेली आहे आणि त्यातलं गाणं तर फेमस झालेलंच आहे, स्वर्गात आकाशगंगा. खूप छान गाणं आहे. सगळी मुलं जेव्हा ही सहलीला जातात, म्हणजे मोठी झाल्यानंतर, आणि त्यावेळी त्यांच्या शिक्षकांसोबत पण ते डान्स करतात, गाणं म्हणतात, तर तेव्हा ते गाणं आहे. खूप छान गाणं पण बनवलेलं आहे. मूव्ही अगदी असं आहे की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बघू शकता, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत बघू शकता किंवा तुमच्या घरातली छोटी मुलं असतील ना, त्यांच्यासोबत पण बघू शकता. म्हणजे त्या मूव्हीमध्ये एक छोटा मुलगा पण दाखवलेला आहे. त्यानंतर एक लेडीज पण, वृद्ध लेडीज म्हणजे की आपल्या आईच्या वगैरे वयाची अशी एक लेडीज पण दाखवलेली आहे. शाळेतले शिक्षक दाखवलेले आहेत आणि बाकीची मुलं दाखवलेत. तर खूप छान स्टोरी बनवलेली आहे. मस्त एकदम शाळेची आठवण येते. जुन्या आठवणी शाळेतल्या आपल्या जाग्या होतात. निखिल पण आता त्यांचं मत सांगणार आहेत. त्यांना कसा वाटला मूव्ही? तर आता मी माझं मत सांगतो तुम्हाला. मला हा मूव्ही कसा वाटला. मूव्हीमधला सगळ्यात चांगला पॉइंट जो मला आवडला तो म्हणजे इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियममध्ये तुम्ही भेदभाव करू नका. जर तुमच्या मुलाला, मुलीला मराठी मीडियममधून शिकायचं असेल, आपण डेली जे बोलतो ते मराठीमध्ये बोलत असू, तर त्याला इंग्लिश मीडियमला टाकून तुम्ही कन्फ्यूज करू नका. जसं की घरी आपण बटाटा म्हणणार आणि शाळेत गेल्यावर तो त्याला पोटॅटो म्हणणार. त्याला ते कन्फ्युजन त्याचं वाढत जातं. सो मला हा एक पॉइंट आवडला, की जर मराठीतून शिकत असेल तर मराठीतून शिकू द्यात. इंग्लिश ही फक्त भाषा आहे आणि त्याला भाषेपुरतंच ठेवावं. हा मुद्दा मला खूप आवडला. प्लस इंग्लिश मीडियमचे स्कूल जे आहेत तिथे पैशाचा खूप म्हणजे पैसे खूप खर्च होतात, की लँग्वेजच्या नावाखाली इंग्लिश मीडियममध्ये मुलं शिकली म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं शिकतील असं वाटतं. पण तसं हा पिक्चर बघितल्यावरती असं वाटलं, की अरे असं तर नाहीये. त्या पिक्चरमध्ये जी काही स्टुडंट्स होते त्यातले काही एक जण स्वित्झर्लंडला होते, एक जण दुबईला होते आणि एक जण ॲक्टर बनला होता. सो असं वाटलं, की मराठी मीडियमचे सुद्धा विद्यार्थी जे आहेत ते चांगल्या-चांगल्या पोस्टवरती जातात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि तिथे ते शिक्षण घेतात. तर हा मुद्दा मला खूप आवडला. मागच्या काही वर्षामध्ये ना खरंच खूप मराठी शाळा आहेत त्या बंद पडलेल्या आहेत. त्या शाळेमध्ये पटच नसल्यामुळे, म्हणजे मुलं नसल्यामुळे त्या शाळा बंद केलेल्या आहेत सरकारने. आजकाल आपण बघतो की छोट्या छोट्या वस्त्यामध्ये देखील ना शाळा सुरू झालेल्या आहेत. सर्व मुलांना शिकता यावं, सर्वांना समानतेची वागणूक मिळावी आणि शिक्षण हे मोफत मिळावं, यासाठी सरकार धडपड करत असतं. आणि बऱ्याच पालकांचं असं मत असतं की आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमला पाठवावं, मुलांना इंग्लिश शिकता यावं. त्यासाठी ते मोठ्या-मोठ्या शाळेमध्ये घालतात मुलांना. भरपूर फीज वगैरे देतात आणि त्यामुळे बऱ्याच शाळा आहेत त्या बंद पडल्यात.
तर क्रांतीज्योती विद्यालय बंद पडू नये म्हणून त्यातले जे माजी विद्यार्थी असतात, जे मोठे झालेले असतात, ते धडपड करत असतात आणि ते त्यांच्या शिक्षकांच्या मदतीने सर्व काही प्लॅन करतात आणि आपल्या शाळेला वाचवतात. अशी मूव्हीची स्टोरी आहे थोडक्यात. प्रत्येक व्यक्तीने आवर्जून बघावा असा हा मूव्ही आहे. सर्व शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी देखील हा मूव्ही नक्की बघावा. प्रत्येक व्यक्तीला यातून काही ना काहीतरी शिकायला मिळेल असं मला वाटतंय. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं किती प्रेमळ असतं हे या मूव्हीतून आपल्याला बघायला मिळतं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत कसं वागायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील सर्व मित्रमैत्रिणींशी कसं वागायला पाहिजे, त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपण जरी शाळा सोडून गेलो असलो तरी शाळेशी किंवा आपल्या मातीशी आपली नाळ जोडून ठेवली पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी या मूव्हीतून आपल्याला शिकायला मिळतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैत्री. आयुष्यात आपण कुठेही गेलो, कितीही मोठं झालं तरी आपल्या शाळेतील, आपल्या लहानपणीचे मित्र-मैत्रीण यांना कधी विसरू नये, ही गोष्ट देखील आपल्याला या मूव्हीमधून बघायला मिळते. मागच्या 2-4 वर्षापासून आपण बघत आलेलो आहे की बऱ्याच बॅचने ना आपल्या शाळेचा गेट टुगेदर घेतलेला आहे. म्हणजे आपला बॅच पुरता का मर्यादित होईना, त्यांनी गेट टुगेदर साजरा केला. पण अजून कित्येक तरी अशा शाळेतले विद्यार्थी आहेत किंवा कित्येक अशा बॅचेस आहेत की ज्यांनी अजूनपर्यंत गेट टुगेदर घेतलेला नाहीये. आमच्या शाळेतली पण बॅच अशीच आहे की आम्ही पण अजून देखील गेट टुगेदर घेतला नाही. प्रत्येक वेळी प्लॅन तर करतोय, पण काही तो सक्सेस होत नाहीये. पण असं करून नाही चालणार. आपल्याला ना सगळ्यांनी पुढाकार घेऊन सर्वांनी एकमेकांना भेटलं पाहिजे, एकमेकांची विचारपूस केली पाहिजे आणि आपल्या शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा भेटलं पाहिजे. त्यांना खरंच आपण भेटल्यानंतर आनंद होईल. जसं आपण कितीही मोठं झालो असलो ना, तरी आपल्याला आपल्या शाळेतले शिक्षक आठवत असतात. त्यांनी शिकवलेल्या काही गोष्टी आठवत असतात किंवा त्यांचा एखादा शब्द आठवत असतो. कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांची आठवण येत असते. तसंच प्रत्येक शिक्षकाचं पण असेलच ना, की त्यांना प्रत्येक बॅचमधला एक तरी विद्यार्थी लक्षात असेल. एखाद्याची खोड, एखाद्याचं काहीतरी चांगलं वागणं, एखाद्याची अभ्यासातली मेहनत वगैरे अशी कोणती ना कोणती तरी गोष्ट असेल, की ती त्यांना आठवत असेल. आणि त्यामुळेच मला असं वाटतंय, की प्रत्येक बॅचच्या मुलांनी ना आपल्या शिक्षकांना जाऊन भेटलं पाहिजे. त्यांची थोडीफार विचारपूस केली पाहिजे. आपलं काय चाललेलं आहे ते त्यांना सांगितलं पाहिजे. त्यांनाही छान वाटेल. तर या मूव्हीबद्दल मी माझं प्रामाणिक मत सांगते, की प्रत्येकाने एकदा ना एकदा तरी हा मूव्ही नक्की बघा. तुम्हाला थिएटरला जमेल तर थिएटरला जाऊन बघा, घरी मोबाईलवर, लॅपटॉपवर बघा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत बघितला तर ना अगदीच उत्तम. बघता आलं तर नक्की बघा. हा मूव्ही बघताना आपल्या शाळेतल्या सर्व जुन्या आठवणी ना ताज्या होतात, की आपण पण खरं अशी मस्ती करायला पाहिजे होती किंवा आपण कशी मस्ती केली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ना आठवायला लागतात. बरं, शाळेचा एवढा विषय निघालेलाच आहे, तर मी माझ्या शाळेचं नाव सांगते. माझी जी प्राथमिक शाळा होती ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हासुर्णे आणि माझं जे हायस्कूल होतं ते श्रीराम विद्यालय म्हासुर्णे. 10वी पर्यंत मी माझ्या शाळेतच शिकले, माझ्या गावातच. तुमच्या शाळेचं नाव काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे देखील सांगायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये.